नमस्कार मित्रांनो. तो एक डबल एजंट होता. काम करायचा चीनसाठी, राहायचा फ्रान्समध्ये, फ्रान्सच्या नौदलाशी निगडीत होता आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांनी आपल्याच देशाच्या फायटर विमानाची, राफेलची यच्छ्छत बदनामी केली. भारतात कोण गहजब झाला. भारतामध्ये विरोधी पक्ष म्हणाले आणि सत्ताधाऱ्यांनी पण खुलासा केला नाही, की राफाल पडलं, राफाल पडलं, राफाल पडलं. आम्ही तर सांगतच होतो, की राफेलची खरेदी ही काही आपल्या देशाला कामाची नाही हो. आणि ऑपरेशन सिंधूर कव्हर करत असताना आम्ही सीमेवरती उभा राहून सांगत होतो, की जेव्हा 2 देशामध्ये खरोखरीचा संघर्ष होतो, तो काही व्हिडिओ गेम नाहीये. कुणाची तरी विमानं पडणार, काही जवान शहीद होणार, ही अपरिहार्यता आहे. आणि त्यामुळं आपल्या सैन्य दलाचं मनोबल खच्चीकरण होईल, असं काही करू नका. नाही ऐकलं आमचं त्यावेळेला मित्रांनो कोणी. पण आत्ता सगळ्यांना धक्का बसावी अशी बातमी मी तुम्हाला सांगतो. फ्रान्समधली सगळी वर्तमानपत्र इंग्रजीमध्ये भाषांतर करून मी मराठीत हा कंटेंट तुमच्यासाठी आणलाय. हा धडा आहे आपल्या सगळ्या राजकीय पक्षांसाठी, इन्क्लुडिंग सत्ताधाऱ्यासाठी, की जेव्हा देशावरती संकट आलेलं असतं, तेव्हा शांत रहा, वाट पहा, अधिकृत माहितीची वाट पहा. एखाद्या साय-फाय हॉलिवूड चित्रपटामध्येच शोभावी अशी कहाणी प्रत्यक्षात फ्रान्समध्ये घडली आहे आणि त्याचा बळी ठरलाय भारत देश. भारताचं संरक्षण दल. काय घडलंय, कसं घडलंय आणि हा जो हेर आहे ना, हेर, ह्या हेराची करामत बघा, की तो स्वतःच्या देशाबद्दल तर तो ठीक आहे, म्हणजे स्वतःच्या देशाबद्दल त्याला पैशापुढे प्रेम नाही वाटत. पण आंतरराष्ट्रीय पातळीवरती जेव्हा अतिशय संवेदनशील घडामोड घडतेय, त्यावेळेला प्रोपोगंडाचं युद्ध कसं सुरू असतं, त्याचा हा धडा आहे. हा धडा ज्या चॅनलवर तुम्ही समजून घेताय, ते चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा. कहाणी बडी फिल्मी आहे भाई. एखाद्या हॉलिवूड स्पाय थ्रिलर चित्रपटात शोभेल असं हे कथानक आहे. हिरो ते विलन ठरलाय एक असा पायलट, की ज्या पायलटला भारतामध्ये अनेक लोक फॉलो करत होते. म्हणत होते, की "अरे याच्यासारखा तज्ञ सांगतोय, की पडलंय, पडलंय, पडलंय. एक फायटर जेट पडलंय." तर या मुख्य पात्राचं नाव आहे पिएरे हेनरी च्युएट, ज्याला इंटरनेटच्या जगात ॲटिच्युएट म्हणून ओळखलं जातं. हा फ्रान्सच्या नौदलाचा एक माजी फायटर पायलट होता. सैन्यातून बाहेर पडल्यावर त्यानं स्वतःला सोशल मीडियावरती विमान चालन तज्ञ, एव्हिएशन एक्सपर्ट म्हणून सांगायला सुरुवात केली आणि होताच तो तज्ञ. त्यामुळं काय झालं, त्याच्या YouTubeवरती लाखो फॉलोअर्स आहेत. कारण त्या क्षेत्रातल्या तज्ञांनी माहिती दिली. जसं आता आम्ही वेगळ्या ठिकाणच्या लोकांशी बोलतो, माहिती घेतो आणि मग ती तुमच्यासमोर आणतो, तर त्यांचे फॉलोअर्स वाढतात. जगाच्या नजरेमध्ये तो एक निष्णात पायलट होता, पण पडद्यामागे त्याची चीनी गुप्तहेरांची हातमिळवणी सुरू होती. आणि ही हातमिळवणी किती टोकाची असावी मित्रांनो? जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू होतं, त्यावेळेला ह्यांनी एक व्हिडिओ केला. त्या व्हिडिओमध्ये काय म्हटलं बघा. 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान ऑपरेशन सिंदूर सुरू झालं, त्यावेळेला या महाशयाने एक मोठा बॉम्ब टाकला. च्युएटनं YouTubeवर येऊन दावा केला, की पाकिस्तानच्या चीनी बनावटीच्या J-10C आणि JF-17 विमानांनी भारताचे अत्याधुनिक राफेल विमान पाडलं आहे. माहिती आहे तुम्हाला राफेलचा किती गोंधळ झाला होता? सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं. सुप्रीम कोर्ट म्हणालं, की नाही, नाही, ते बंद लिफाफ्यामध्ये द्या. खरं काय, खोटं काय? बंद लिफाफ्यात आल्यावर विरोधी पक्ष म्हटले, की नाही, ते देशासमोर उघड करा. तेव्हा सुप्रीम कोर्ट म्हटलं, की असं नाही करता येणार. हे देशाच्या संरक्षणाशी निगडीत आहे. मी कुठल्या विचारधारेचं सरकार आहे याला फार महत्व देत नाही. माझ्या मते सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्याला समजून घ्यायचंय ते आपल्या देशाच्या विरोधात कोण-कोण लोक आणि कुठे-कुठे असू शकतात. आणि मग काय झालं, तो इतक्या आत्मविश्वासानं सांगत होता, की नाही राफेल पडलेलंच आहे. मग आपल्या देशामध्ये पण खळबळ उडाली. आपल्या देशातल्या जवानांचं, सैनिकांचं मनोबल खच्ची करण्याचा तो डाव होता आणि तो कसा उघडकीस आलाय बघा. फ्रान्सचे राफेल विमान जगात सर्वोत्तम मानले जाते. राफेलची हीच आंतरराष्ट्रीय पत खराब करण्यासाठी आणि स्वतःच्या विमानांची विक्री वाढवण्यासाठी चीननं च्युएटचा इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये एक मोहरा म्हणून वापर केला. आपण पण त्याला बळी ठरलो. आता हे भांडं कसं फुटलं फ्रान्समध्ये? तर
चुएटनं 2018 आणि 2019 मध्ये फ्रान्सच्या नौदलात कार्यरत असताना वरिष्ठांना काहीही न सांगता छुप्या पद्धतीनं चीनचे दौरे केले. हे कमालच आहे चीनी फ्रान्सच्या लोकांची. 2018-19 ते आज 2026 मध्ये आपण आहोत. एवढी वर्ष तो त्यांच्या देशाच्या विरोधामध्ये कट कारस्थानं रचत होता. तो TFASA नावाच्या एका कंपनीमार्फत चीनच्या सैन्याला PLAला विमानवाहू युद्ध नौकेवरून विमाने कशी उडवायची याचं सिक्रेट ट्रेनिंग देत होता. कमाल. फ्रान्सच्या DGSI केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या तो रडारवर आला जेव्हा त्यांनी त्याची कसून चौकशी केली आणि मग लक्षात आलं की अरे हा तर डबल एजंट आहे. म्हणजे हा आपला पायलट आहे, तर डबल एजंट मध्ये आपला पायलट आहे, काम चीनसाठी करतोय. आणि मग आता काय झालं, जुलै 2026च्या शेवटी म्हणजे आत्ता फ्रान्सच्या DGSI या गुप्तचर संस्थेनं त्याला थेट ताब्यात घेतलं, त्याच्या घरावर धाड टाकली. पॅरिसच्या न्यायाधीशाने त्याच्यावरती राष्ट्रीय सुरक्षेची गुपितं फोडली, देशद्रोह केला आणि परकीय शक्तीला म्हणजे चीनला मदत केली यासारख्या अतिशय 4 गंभीर गुन्ह्यामध्ये त्याच्यावरती त्याला अटक केलेली आहे. सध्या त्याला न्यायालयीन देखरेखीखाली ज्युडिशियल सुपरविजन खाली ठेवण्यात आले. त्याच्या पायात अदृश्य बेड्या ठोकल्यात. तो देश सोडून जाऊ शकत नाही, कोणत्याही सोशल मीडियावरती बोलू शकत नाही. त्याला रोज येऊन हजेरी लावावी लागते. फ्रान्सच्या नौदलातला हा जो माजी पायलट आहे आणि लोकप्रिय युट्यूब कंटेंट क्रिएटर आहे पिएटे हेनरी च्युएट, याला आता चीनला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याच्या प्रकरणी आणि देशाची बदनामी केल्या प्रकरणी त्याला अटक केलेली आहे. त्याला ताब्यात घेतले आणि आता आपल्याला लक्षात घ्यायला हवं की हे आपल्या विरोधामध्ये कसं सुरू होतं. हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचा खेळ आहे. मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या ह्या स्वतःचा प्रोडक्ट विकण्यासाठी जशा देशामध्ये राजकीय नेत्यांना हाताशी धरून लॉबिंग करतात, तसंच एक देश दुसऱ्या देशाच्या विरोधामध्ये लॉबिंग करतो. आणि आपल्या देशानं आता तर 1.25 कोटी रुपयाची लष्करी साहित्य सामुग्रीचं उत्पादन केलंय. मी पुन्हा सांगतो, सरकार कोणाचंही असू द्या, राजीव गांधी यांच्या काळामध्ये ज्या बोफर्सवरून तेव्हा वादंग झाला तो काय होता, जो कोर्टात कधीच सिद्ध नाही झाला. किंवा क्रायोजेनिक ही रशियानं द्यायची आपल्याला असलेली इंजिनं अमेरिकेच्या दबावानं एवढा जवळचा मित्र असून का नाही दिली. आणि ज्या सायंटिस्टनी इस्रोच्या ते बनवण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती खोट्या कारवाया करून त्याला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कसं अडकवलं गेलं. आपल्या एका ज्येष्ठ वैज्ञानिकाचा विमान अपघातामध्ये कसा मृत्यू झाला. आपल्याकडे हनी ट्रॅप कसे लावले जातात. म्हणून मित्रांनो, मी नेहमी म्हणतो की जे दिसतं ते खरंच आहे असा अजिबात विश्वास ठेवू नका. हा प्रोपोगंडा आहे, तो अनेक पातळीवरती सुरू असतो. आता फ्रान्समध्ये ह्या माणसानं जे केलं ते वैयक्तिक स्वार्थासाठी केलं, त्याचे भारतात किती परिणाम झाले. म्हणजे तेव्हापासून ते आज तागायत आपल्याला अनेक वेळेला खुलासे करावे लागले की अहो राफेल चांगलंच आहे, राफेल S-400 ही सगळी साहित्य संपदा लष्करी चांगलीच आहे. पण भारतासारख्या विकसनशील राष्ट्राला रोखण्यासाठी जसं आता मिस्टर ट्रम्प खेळी खेळतायत, तशाच खेळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती सातत्यानं सुरू असतात. आपल्याला डोळ्यामध्ये तेल घालून पाहावं लागेल की कोण आपल्या विरोधात आहे, कोण आपला मित्र आहे, खरोखरचा मित्र आहे का. आणि त्यासाठी पक्षीय दृष्टिकोन बाजूला ठेवावा लागेल. आहे की नाही गंमत, की हा जो डबल एजंट आहे त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये फ्रान्समध्ये बसून युट्यूबवरती कशी भारत विरोधी आघाडी उघडली होती. नंतर तर हे पण सिद्ध झालं, जे अमेरिकेच्या रिपोर्ट्समध्ये आलं, की ती जी सो कॉल्ड राफेल पडलेली दृश्य सोशल मीडिया तेव्हा व्हायरल झाली होती, ती मुळातच AI न बनवलेली होती. सो म्हणून म्हणतो की काळ कठीण आहे, संक्रमणाचा आहे, जागते रहो. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. थँक यू. हॅव अ नाईस डे.